नमस्कार भावांनो. तर काय म्हणताय, बरं आहे का तुमचं? माझं तर बरं आहे. तर आज आपलं थोडं लेट झालं. आज कसं काय लेट झालं मला पण माहित नाही. आणि आता वेळ झालेला आहे 4:50. आपण रोज असतो 4:40 किंवा 4:30, बरं का? कारण की आज मला पण कळलं नाही की टायमिंग कसा गेला का नाही, बरं का भावांनो. तर बी आपण लवकर आलं, कारण की नसता मग अजून टायमिंग झाला असता, बरं का? जे लक्षात नव्हतं की आपल्याला त्या टायमिंगला जायचं आहे म्हणून, बरं का भावांनो. नंतर लक्षात आलं की आपल्याला 5च्या पहिला आपण जिम मध्ये पोहोचलं पाहिजे, आपलं सगळं शूट बीट झालं पाहिजे आणि नंतर 6:10 पासून आपला वर्कआउट चालू झाला पाहिजे. तर लक्षातूनच गेलं माझ्या, सॉरी बरं का. तर आपला एपिसोड आहे 197. बघू आज आपण प्रॅक्टिस कसं करतो का आणि वर्कआउट कसं करतो का तुम्हाला सगळं सांगतो, बरं का भावांनो. तर पहिला आपण वर्कआउट बद्दल बोलू. तर आपण आज मारणार आहे लेग आणि चेस्ट. पहिले लेग मारू, नंतरला चेस्ट मारू. लेग काय मारायचं अजून ते डिसिजन नाही झालं, आणि चेस्ट काय मारायचं ते पण अजून डिसिजन नाही झालं. तुम्हाला माहित आहे आपला माइंड एका जागी फिक्स नसतो, तेव्हा काय बदल करू शकतो ते स्वतःला पण माहित नाही. तर आपला एपिसोड तुम्हाला सांगितलं असेल तर मी परत सांगतो, 197 एपिसोड आहे. तर पहिले लेग मारून घेऊ, नंतर चेस्ट मारू. काय मारू ते तुम्हाला नंतर सांगतो, बरं का? भेटलं तर भेटू, वर्कआउट झालं नसतं नाही भेटू, मलाच माहित नाही आपलं फिक्स आहे का नाही भेटायचं, बरं का भावांनो. तर चला खाली जाऊ, पहिले वॉर्मअप करून घेऊ, कारण की आता टायमिंग लवकर जातोय, बरं का भावांनो. तर मला पण कळणार गेले कसं काय करायचं म्हणजे सुरुवात, कारण की डायरेक्ट पळतच आलं. आता बघा पूर्ण गरम झाल्या वर्कआउट करण्याच्याच पहिलं. तर आपण पूर्ण कम्प्लीट झाल्यावर भेटू पण शकतो, फिक्स नाही आपलं. चला मग खाली जाऊ.
सॉरी भावांनो, आज आपली प्रॅक्टिस चांगली नाही झाली. वर्कआउट एकदम बेस्ट झाले बरं का. प्रॅक्टिसला असं वाटलं की माझ्या अंगामध्ये जीवच नाही. मी भेटणार होतो तुम्हाला. आपले वर्कआउट कम्प्लीट झालं नंतर विचार केलं डायरेक्ट आपण डबल वर्कआउट घेतलं आणि प्रॅक्टिस केलं आणि डायरेक्ट भेटायला तुम्हाला. कारण की काल आपण प्रॅक्टिस म्हणजे वर्कआउट करायचं आणि भेटायचं, नंतरला प्रॅक्टिस करायचं मग भेटायचं. आज तसं नाही झालं, पूर्ण उलट झालं. पहिले लेग मारलं, फुल लेग मारलं, एकदम बेस्ट मारलं. माझी लेगलाच पूर्ण एनर्जी गेली, परंतु लेग चांगलं झालं बरं का. आणि चेस्टला सांगूच नका, कमी मारलं परंतु प्रेस चांगला पडला आणि चेस्टला पूर्ण एनर्जी डाऊन झाली. लेग मारलं तो 50-60% एनर्जी डाऊन झाली आणि चेस्ट मारल्यापासून तर मग पूर्ण वाटच लागली. आता मला झोपेले डोळे असं बंद व्हायचा प्रयत्न होतात आणि आपण प्रॅक्टिस करताना मला जमलं नाही, काहीच नाही आलं. थोडं आलं, थोडं नाही आलं. कारण की असं खाली बघलेलं का अंधार दिसायला मला. पूर्ण आज प्रॅक्टिसची वाट लागली. कशामुळे माहिती आहे का, लेग मारल्यामुळं. आणि आज लेग हेवी वेट पण होतं, रॅप पण भरपूर मारलं, म्हणून आपली लेगला पूर्ण वाट लागून गेली. मला वाटलं चेस्टला राहील एनर्जी, चेस्टला सपोर्ट घेऊन मारलं, परंतु प्रेस चांगला पडला चेस्टला बरं का. एवढंच की आपलं बॅड लक, प्रॅक्टिस चांगली नाही झाली. 90% नाही झाली, 10% प्रॅक्टिस चांगली झाली. तर बी बळजबरीने घेतलं, कारण की रेग्युलर आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहेत म्हणून आपण बळजबरीने घेतलं बरं का. तर बी 10% बस झाला आपल्याला आजच्याला, कारण की लेग मारल्यामुळे पूर्ण एनर्जी डाऊन झाली. आणि आज आपण 5ला वर्कआउट चालू केलं, म्हणजे लेग स्टार्टअप केलं, कम्प्लीट 6ला संपलं. तर टोटल आपल्याला 1 तास लेगलाच गेलं आणि चेस्टला 1.25 तास गेला. समजून घ्या की आपली एनर्जी किती डाऊन झाली आणि आपण किती मारलं का आणि ते सगळं समजलं असेल. आज 1.5 तासाच्या वरी गेला. रोज आपल्याला 1 तास लागला होता. लेग पूर्ण वाट लावून टाकते, बोलायचं पण कळणार गेले, परत शब्द बोलतोय बरं का भावांनो. तर आजचा दिवस खराब नाही गेला, 90% चांगला गेला, 10% वाईट गेला. कारण की लेग पण बेस्ट झाला, टेस्ट पण बेस्ट झाला, फक्त प्रॅक्टिसच थोडी कमी झाली बरं का भावांनो. तर चला आज जास्त वेळ बोलणार, कारण की आता नकोसं वाटलं बरं का. तर आज माझं काही चुकलं बिगलं तर मला कमेंट करा बरं का भावांनो. चला मग आता उद्या भेटू. उद्याचा दिवस कसा जाईल का नाही ते उद्या बघू. राम राम.